आनंदराज आंबेडकर साहेब आहेत. तर आनंदराज आंबेडकर हे काही दिवसापूर्वी शिंदे सेनेसोबत होते, शिवसेनेसोबत होते आणि त्यांची तशी युतीही जाहीर होती. आणि आता त्यांची भूमिका काय आहे ती आपल्याला स्पष्ट त्यांनी केलेली नाही, आपल्याला माहिती देखील नाही. परंतु जर असं बघितलं तर ह्या सगळ्या काही संघटना आहेत मातंग समाजात देखील, त्या सगळ्या संघटना भाजपशी निगडीत असल्यासारख्या संघटना आहेत. आता विष्णू कसबेच घ्या, म्हणजे विष्णू कसबे हे लवजी शक्ती सेनेसोबत काम करतात आणि ते उघड सांगतात की आम्ही भाजपसोबत आहोत. अमित घोडके असतील किंवा इतर जे काही मातंग समाजाचे नेते आहेत आणि आंबेडकरी चळवळीत देखील जे काही समजा भाजप आणि शिवसेनेसोबत किंवा इतर त्यांच्या मित्र पक्षासोबत काम करणारे जे काही नेते मंडळी ते सगळे तिथे आहेत. म्हणजे एकमेकांच्या विरोधामध्ये यांची भूमिका आज आपल्याला उपवर्गीकरणाच्या माध्यमातून दिसत आहे. याच्यावरती जर कोणी बोललं तर ही लोक म्हणजे त्यांना एकदम सोडून काढतात. म्हणजे कसं तर त्यांच्यावर ट्रोलिंग म्हणा किंवा त्यांच्यावर आक्षेपार्ह भाष्य म्हणा किंवा त्यांना अभद्र भाषेमध्ये त्यांच्यावर कमेंट्स म्हणा अशा पद्धतीने पास करून त्यांना खाली पाडण्याचं किंवा खाली बघण्याचं ती काम करत आहे. जसं की सत्यभामा सोनर्मल आहेत, त्या पूर्वीपासूनच चळवळीमध्ये काम करतात, आंबेडकरी चळवळीमध्ये, आणि बाल हक्क यावरती त्यांचं चांगलं काम पण आहे. त्यांनी आनंदराज आंबेडकरांबद्दल त्यांनी एक पोस्ट केली, त्याचा व्हिडिओ शेअर केला आणि व्हिडिओमध्ये असं म्हटलं की सगळे जे काही नेते आहेत मातंग समाजाचे असो किंवा बौद्ध समाजाचे असो, हे सगळे नेते आपसामध्ये जे काही भांडण करत आहेत ते सत्तेसोबतच आहेत. याकडे कसं बघतात तुम्ही जे बोलला त्या बोलण्याशी मी 100% सहमत आहे. अबकडच्या समर्थनात असणारे लोक आणि अबकडच्या विरोधात असणारे लोक, विशेषतः नेतृत्व करणारे लोक, हे बीजेपीचेच लोक आहेत हे आतापर्यंत सिद्ध झालेलं आहे. ही काय पहिली पद्धत नाही, पहिल्यांदा महाराष्ट्रात समोर येत नाही. त्याच्या अगोदर जर तुम्हाला आठवत असेल, ज्या वेळेला संतोष देशमुखांचं हत्याकांड झालं, मसाजोगचे सरपंच, त्यावेळेला सुद्धा धनंजय मुंडे आणि धनंजय मुंडेच्या समर्थनामध्ये एक वर्ग उभा केला बीजेपीचा आणि धनंजय मुंडेच्या विरोधामध्ये एक वर्ग उभा केला आणि ते दोन्ही वर्ग बीजेपीचे वर्ग होते. म्हणजे धनंजय मुंडे इथल्या शासनाचा सरकारचा पार्ट आहे, त्याचबरोबर आमदार धस सुद्धा मित्र पक्षाचाच बीजेपीचाच आमदार आहे. पण आमदार धसाने कोणाच्या विरोधात भूमिका घेतली? धनंजय मुंडेच्या विरोधामध्ये. त्याच वेळेला ओबीसी विरुद्ध मराठा वाद पेटला होता ना. तर एका जणानं ओबीसीचं वकील पत्र घेतलं आणि एकानं मराठाचं वकील पत्र घेतलं आणि ओबीसी विरुद्ध मराठाचा वाद पेटला. त्याच्या आधी जर तुमच्या लक्षात आलं असेल, मराठा रिझर्वेशनसाठी बीजेपीतल्या काही लोकांनी समर्थन दिलं. मनोज जरांगे साहेबांसोबत त्या ठिकाणी बसायला गेले, बोलायला गेले, डायलॉग करायला गेले. दुसऱ्या बाजूला फडणवीस साहेब स्वतः ओबीसीच्या आंदोलनात भुजबळ साहेबांच्या मांडीला मांडी लावून बसले होते. आज सुद्धा अबकड आरक्षणाच्या मुद्द्यावरती असंच झालंय. अबकडच्या आरक्षणाच्या समर्थनामध्ये खूप मोठी फळी या ठिकाणी निर्माण झाली. जे लोक आज अबकडच्या समर्थनामध्ये त्यांनी लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये बीजेपीचंच काम केलेलं बहुतांश लोकांनी. त्यामध्ये रामचंद्र भरांडे सारखे जर काही लोक वगळले, सचिन बागाडे असतील, रामचंद्र भरांडे असतील, हे लोक जर वगळले तर बाकीच्या लोकांनी बीजेपीचं मोठ्या पद्धतीने काम केलं. अजिंक्य चांदे सुद्धा त्यातून त्यांनी राजकीय सक्रियता बीजेपीच्या समर्थनामध्ये दाखवलेली नाही. राजेश घोडे असतील, या लोकांनी त्याच्यामध्ये रोल पासून त्यांनी अंतर ठेवलेले, हातच राखून ते राहिलेले. परंतु बाकीच्या मंडळीने मात्र विधानसभे आणि लोकसभेमध्ये सर्वच प्रचार प्रसार केला. आणि ज्यावेळेला आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना त्यांना विचारणा करण्यात आली, त्यावेळेला त्यांनी सांगितलं, जर बीजेपी अबकडे करणार असेल तर आम्ही बीजेपीचं समर्थन केलं पाहिजे, त्यांना निवडून दिलं पाहिजे. काँग्रेस जर आमच्या विरोधात असले तर काँग्रेसच्या विरोधात आमची भूमिका असली पाहिजे. हा एक वर्ग आहे. दुसरा जो वर्ग आहे अबकडच्या विरोधातला वर्ग आपण बघितला. आनंदराज आंबेडकर शिंदे सेनेचाच एक पार्ट, शिंदे गटाचाच एक पार्ट होते. त्यांनी जाहीर प्रवेश सुद्धा विधानसभेच्या लोकसभेच्या वेळेला युती सोबत केलेली होती. त्यानंतर राजकुमार बडोले हे आमदार कोणाचे? बीजेपीचेच आमदार आहेत. परंतु ते अबकडच्या विरोधामध्ये राज्यस्तरीय चिंतन परिषद घेतात. कुठं? नागपूरमध्ये घेतात. म्हणजे अबकडच्या समर्थनासाठी आणि अबकडच्या विरोधामध्ये जे लोकप्रतिनिधी उतरत आहेत ते सरकारचे लोक आहेत. अबकडच्या समर्थनामध्ये रस्त्यावर उतरणारे जे अमित घोडके ते बीजेपीचे आमदार आहेत ना. आरएसच्या शाखेमध्ये त्यांची जडणघडण झालेली आहे. म्हणून अबकडच्या समर्थनाच्या विरोधामध्ये जे लोक वातावरण तयार करत आहेत ते काय बीजेपी आणि आरएसच्या बाहेरचे लोक नाही, ते त्यांचाच एक सरकारचाच एक पार्ट आहेत असं हे वातावरण सध्या तरी दिसत आहे. बरोबर. आणि म्हणून ग्रासरूटला गेल्यानंतर ग्रासरूटच्या लोकांना ह्या सर्व गोष्टींवर काही देणं घेणं नाही.
तो ते वातावरण मला असं वाटतं की जाणीवपूर्वक पेटवलं जात आहे. कालच्या जर प्रसंग तुमच्या 27 आमदार आणि अबकड आरक्षणाच्या विरोधामध्ये स्टँड घेतलेला आहे. तसा पत्र व्यवहार फडणवीसला केलेला आहे. 27 आमदार मला असं वाटतं की बीजेपीचे सुद्धा आमदार आहेत, काँग्रेसचे सुद्धा आमदार आहेत, शिंदे गटाचे सुद्धा आमदार आहेत. म्हणजे सरकारचे पार्ट असणारे आमदार हे सरकारची भूमिका अबकडच्या समर्थनात आहे असं अबकडचे समर्थक सांगत आहेत. फडणवीस साहेबांची भूमिका अबकडच्या समर्थनात आहे. पण त्याच वेळेला अबकडच्या विरोधामध्ये भूमिका घेणारी पण त्याच फडणवीस साहेबांच्या पक्षाच्या आमदार विरोधामध्ये भूमिका घेतात. मला प्रश्न एक विचारायचा आहे या लोकांना, हे जे 27 लोकांनी त्यातले जे बीजेपीचे शिंदे गटाचे आमदार आहेत, काय हे फडणवीसच्या परवानगीशिवाय विरोध करत आहेत का? म्हणून आजचा आनंदराज आंबेडकरांचा मोर्चा असेल किंवा सचिन साठेंचं 26 तारखेच्या मोर्चातलं स्टेटमेंट असेल की आमच्या पाठीमागे RSS आहे, आम्हाला RSS ने शिकवलं, तो पण जर RSS न आणि बीजेपीने शिकवलेला असेल आणि आनंदराज आंबेडकर पण शिंदे गटाचा जर पार्ट असतील तर मला असं वाटतं की दोघांना पण जे हलवणारे जे लोक आहेत ते सरकारमधलेच आहेत. हे मला असं वाटतं की कुठल्याही दुधपुळ्या माणसाच्या आतापर्यंत लक्षात यायला पाहिजे. म्हणून मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे हा देण्याचा मामला नाही, हा अंतर्गत भांडण लावण्याचा मामला आहे. आणि मला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा तुम्हाला की म्हणजे सोशल मीडियावरती जे काही वाद चालू होता, सोशल मीडियावरती सर्रासपणे मातंगांना मागत्या म्हणून हिनवून असो किंवा मग बौद्धांनी आमचं आरक्षण खाल्लं अशा पद्धतीच्या कमेंट्स मातंग समाजाकडून येणं असं, तर हे जे काही सोशल मीडियावरचं त्यांचं युद्ध होतं, सोशल मीडिया पुरतं सीमित होतं, तिथपर्यंत ठीक आहे. त्याला आपण ठीक आहे असं पण म्हणू शकत नाही कारण ते नकोच व्हायला. परंतु आता ते रस्त्यावर येताना दिसत आहे. म्हणजे गावागावांमध्ये पण बरीच मंडळी म्हणजे आयसोलेशन मध्ये जगत आहेत, आक्रमक होत आहेत. बरीच लोक आयसोलेशन मध्ये जगत आहेत आणि ह्याच्यामुळं म्हणजे एकोपा जो होता मातंग आणि बौद्ध समाजामधला एकोपा जो होता पूर्वीपासूनचा एकोपा, जो म्हणजे खूप मेहनतीने लोकांना एक सोबत आणण्यासाठी प्रयत्न केले होते. आता तुम्ही मातंग ऐक्य परिषद तुम्ही अनुसूचित जाती ऐक्य परिषद तुम्ही घेतात, तर म्हणजे त्यामध्ये तुम्ही नेमकं काय करतात? मुळात हा सोशल मीडिया मधलाच वाद आहे मला असं म्हणायचंय. ग्रासरूटला तुम्ही गेल्यानंतर हा कुठल्या प्रकारचा वाद नाही. आणि मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करायचंय, ज्या वेळेला मातांग कुटुंबातील एखादा व्यक्ती चुकीचं स्टेटमेंट करेल, तुम्ही पर्सनली त्या व्यक्तीवरती कायदेशीर कारवाई केली पाहिजे आणि त्याला उचित ती योग्य ती शिक्षा केली पाहिजे. किंवा बोधिष्ठापैकी कुणी जर ते थोटे असतील किंवा सरोदे असतील, हे लोक जर लवची साळवे, अण्णाभाऊ साठे किंवा मातंग समाजाबद्दल जर चुकीचं काही स्टेटमेंट करत असतील, त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. म्हणजे दोन्ही समाजातील चुकीचं स्टेटमेंट करणाऱ्या लोकांवरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, पण त्यामध्ये बिलकुल दोमत नाही. परंतु हे करत असताना एखाद्या बुद्धिस्ट माणसानं दिलेल्या स्टेटमेंटच्या आधारे टोटल बुद्धिस्ट समाजाला वेटीस धरू नये किंवा मातंग समाजातल्या एखाद्या व्यक्तीनं एखादं स्टेटमेंट बुद्धिस्टांच्या विरोधामध्ये केलं किंवा बाबासाहेबांच्या विरोधामध्ये केलं तर त्यांना कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. परंतु सरसकट मातंग समाज तसाच आहे अशा प्रकारचा ब्लेम करता कामा नये. म्हणजे एकमेकावरती आरोप आणि प्रत्यारोप करत असताना, मतं बनवत असताना त्याचं सरसकटीकरण केलं नाही पाहिजे, ही भूमिका आमची आहे. बरोबर. लोक म्हणतात सर तुमचं समर्थन आहे का विरोध आहे? मी त्यांना स्पष्ट सांगतो, अबकडला आमचं डोळे झाकून समर्थन किंवा डोळे झाकून विरोध आम्ही करू शकत नाही, करणार सुद्धा नाही. समर्थन आणि विरोध ह्याच्यापेक्षा एक तिसरी सुद्धा एक पक्ष आहे, तो पक्ष म्हणजे अनुसूचित जातीच्या ऐक्याचा पक्ष. त्या ऐक्याच्या पक्षामध्ये आहोत आणि म्हणून त्याचाच भाग म्हणून अनुसूचित जातीतील सर्वच जात समूहाला, वंचित जात समूहाला, प्रस्थापित जात समूहाला, अबकड समर्थक नेत्यांना, विरोधातल्या नेत्यांना, ह्या सर्वांना सोबत घेऊन आमची भूमिका अशी आहे, हे अबकड होईल न होईल तो पुढचा मुद्दा आहे, परंतु आपापसातला सलोखा मात्र धोक्यात आला नाही पाहिजे. या अनुषंगाने आम्ही महाराष्ट्रामध्ये 6 परिषदा लावल्यात. पहिली परिषद आमची 20 तारखेला झाली. त्या ठिकाणी अमेरिकेतून मिलिंद आव्हाड, डॉक्टर मिलिंद आव्हाड जे JNU नवी दिल्लीचे ते आले होते. प्रशांत रणदिवे सुद्धा त्या ठिकाणी आले होते आणि मेश्राम साहेबांच्या अध्यक्षतेखाली परिषद झाली. त्याच्यानंतर आता दुसरी परिषद आमच्या अकोल्याला आहे 12 जुलैला. त्यानंतर 18 जुलैला मुंबईमध्ये आहे. त्यानंतर 19 जुलैला आमची नागपूरमध्ये आहे. त्यानंतर 20 जुलैला आमची जळगावमध्ये खानदेशामध्ये आहे आणि त्यानंतर राज्यस्तरीय 1 ऑगस्ट 2026 मध्ये आमची राज्यस्तरीय परिषद अनुसूचित जाती ऐक्य परिषद ही वाटेगाव या ठिकाणी आहे.
आम्हाला असं वाटतं त्या एकमेकावरती ब्लेम करण्याच्या अगोदर, ट्रोल करण्याच्या अगोदर आपण 1000 वेळा विचार केला पाहिजे की बाबासाहेब लवजी साळवे असतील किंवा अण्णाभाऊ साठे असतील ह्यांच्यावरती कुठल्या प्रकारचं ट्रोलिंग होऊ नये असं मला असं वाटतं. आणि आपापसात मधला जो सलोखा आहे हा सलोखा कुठल्याही परिस्थितीमध्ये बिघडू देणार नाही ही आमची भूमिका आहे. निश्चितच म्हणजे अनुसूचित जाती ऐक्य परिषदेच्या माध्यमातून जर खरंच सलोखा राखण्याचा प्रयत्न होत असेल पुरेपूर, तर महाराष्ट्रातल्या तमाम बहुजन समाजातील लोकांना किंवा अनुसूचित जातीतल्या सर्वच नागरिकांना मी विनंती करतो या व्हिडिओच्या माध्यमातून की तुम्ही या परिषदेला आवर्जून हजर राहा. मी पुढचा प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. 1952 पर्यंत मातंग समाज हा गुन्हेगारी जमात म्हणून ओळखला जायचा आणि त्यामुळं मातंग समाजाला आरक्षणाची गरज आहे, कारण मातंग समाज गुन्हेगारी जमात असल्यामुळे मागास राहिला. आणि नंतर असंही म्हटलं जातं की बौद्धांनी ही जागा खाल्ल्या आणि असंही म्हटलं जातं की गुन्हेगारी जमात असल्यामुळे आम्हाला जो काही गुन्हेगारीचा ठपका होता त्यामुळं मागास राहिलो. तर ह्याकडे कसं बघता आणि म्हणजे याचं काय विश्लेषण आहे तुमच्याकडे? मी गेल्या महिन्यामध्ये एक हा व्हिडिओ माझ्याकडे आला. बहुतेक तो बोलणारा व्यक्ती डॉक्टर आहे, गोंदियाचे आहेत काहीतरी, आणि त्यांनी त्याच्यामध्ये दावा केला की 1952 ला देवराव कांबळे पहिले खासदार आणि मोरे, देवराव कांबळे म्हणजे आमचेच आजोबा पहिले खासदार होते, नंतर ते आमदार वगैरे झाले. आणि ह्यांनी 1952 ला सरकारकडे पत्र लिहिलं, केंद्र सरकारकडे आणि संसदेमध्ये, आणि त्याच्यानंतर तो कायदा 1952 ला झाला. मी सर्वात अगोदर ही गोष्ट निश्चित करू इच्छितो, 1952 ला संसदेच्या पटल पहिल्यांदा चालू झालं, संसदेचं कामकाजच पहिल्यांदा चालू झालं. कारण 1952 लाच पहिल्यांदा निवडणुका चालू झाल्या. बरोबर. 1951 ला 50 ला नाही, 47 जरी स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला हंगामी सरकार होतं. संसद नावाची गोष्ट अस्तित्वात नव्हती त्यावेळेला. पहिले इलेक्शन हे 52च आहे. म्हणून पहिल्यांदा खासदार झाल्यानंतर देवराव कांबळेंनी तो पत्र्यावर केलेला आहे, ह्याच्यात दुमत नाही. पण त्याच्या अगोदर जर पत्र्यावर केला असेल ते मद्रास असेंब्लीमध्ये काही लोकप्रतिनिधींनी केलेला आहे. आणि महाराष्ट्रातल्याच नाही तर देशातल्या विविध हंगामी सरकारांनी 1952च्या अगोदरच हा गुन्हेगारी जाती जो ऍक्ट आहे, कायदा आहे, हा बॅन केलेला आहे. 1909च मी केनडीचं पुस्तक रेफर केलं, जे मानवशास्त्रज्ञ आहेत, समाजशास्त्रज्ञ आहेत, लेखक आहेत मोठे, ते पाहिल्यानंतर लक्षात आलं की आम्हाला सांगितलं जातं की आम्ही गुन्हेगारी जातीत असल्यामुळे आमचा विकास नाही झाला आणि आम्ही मागास राहिलो म्हणून आम्हाला अवघड आरक्षण पाहिजे. पण त्यामध्ये कुठल्या प्रकारचं तथ्य नाही, कारण हा कायदा मुळात ब्रिटिशांचा कायदा होता. ज्या ठिकाणी ब्रिटिश सत्तेचा अंमल होता त्याच ठिकाणी हा कायदा लागू होता. म्हणजे मुंबईच्या प्रांतामध्ये 4 ज्या सब कास्ट आहेत मातंगातल्या त्यांना तो कायदा लागू होता. सरसगट कायदा हा लागू नव्हता, ही गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे. पहिला मुद्दा. नंबर 2चा मुद्दा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये हा कायदा काही ठिकाणी लागू होता, काही जातींना लागू होता, काही घराण्यांना लागू होता, काही गटातटांना लागू होता. पण तत्पूर्वीच शाहू महाराजांनी त्यांच्या करवीर संस्थानातून हा कायदा हद्दपार केला होता. आणि म्हणून पश्चिम महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाचं खूप मोठ्या पद्धतीने डेव्हलपमेंट आहे. त्या ठिकाणी सुद्धा कायदा लागू होता, परंतु तो मर्यादित स्वरूपामध्ये लागू होता, प्रबळ नव्हता. त्याचा परिणाम असा झाला, ह्या कायद्याचा कुठलाही परिणाम मातंग समाजाच्या प्रगतीवर झाला नाही. मातंग समाज आज पश्चिम महाराष्ट्रातला प्रगतीपथावरती आहे, पुढे आहे, आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. पहिला मुद्दा. त्यामुळे तुम्ही असा ब्लेम करू शकत नाही की हा कायदा लागू असल्यामुळे गुन्हेगारी जातीत असल्यामुळे आम्ही मागासला आहोत, असं नाही म्हणू शकत. खास गोष्ट आहे, उत्तर महाराष्ट्रामध्ये हा कायदा लागू नव्हता. विदर्भामध्ये हा कायदा काही जातींना लागू होता मर्यादित स्वरूपामध्ये. राहील गोष्ट मराठवाड्यामध्ये अबकडचे जे समर्थक लोक आहेत ते मानत आहेत की आम्ही मागासला आहोत आणि मातंगाची सर्वात जास्त लोकसंख्या मराठवाड्यामध्ये आहे. लातूर जिल्ह्याची सर्वात जास्त लोकसंख्या मातंगाची आहे. आणि हे आपल्यातले काही नेते मंडळी आहेत ते दावा करत आहेत की आम्ही गुन्हेगारी जातीमध्ये असल्यामुळे आम्ही मागास राहिलो किंवा आम्हाला अबकडची आम्हाला आरक्षणाची गरज आहे. आणि हे करत असताना त्यांनी बाबासाहेबांना सुद्धा ट्रोल करण्याचा प्रयत्न केला की कुठल्याही मुक्तिदात्याने आमच्याकडे लक्ष दिलं नाही. अशा प्रकारचा जो आरोप आहे, ह्या आरोपाचे खंडन सुद्धा मी या ठिकाणी करतो. आणि त्याचबरोबर तुम्ही मागास आहेत म्हणून दावा करत आहेत ना, तुम्हाला खास गोष्ट सांगतो व्हिडिओच्या माध्यमातून.
ब्रिटिश साम्राज्यामध्ये ब्रिटिश साम्राज्य जिथं जिथं असेल त्या ठिकाणी हा कायद्याचा अंमल होता. बरोबर. ज्या ठिकाणी ब्रिटिश साम्राज्य नव्हतं तिथं हा कायदाच अस्तित्वात नव्हता. ह्या मराठवाड्यामध्ये हा कायदा अस्तित्वात नव्हता, कारण या ठिकाणी ब्रिटिशांचं राज्य नव्हतं. या ठिकाणी निजामाचं राज्य होतं, निजाम स्टेट होतं. आणि निजाम स्टेट मध्ये हा कायदा लागू नव्हता. म्हणून ज्या पद्धतीने हा आरोप केला जातो, ह्या आरोपाचं मी 100% खंडन करतोय. शेवटचे काय प्रश्न असणार आहे त्याच्यामध्ये, आपण शेवटाकडे आता वळत आहोत. तर प्रतिमोर्चे तर निघत आहेत, बौद्ध समाजातून असो किंवा मातंग समाजातून असो. अण्णाभाऊ साठे म्हणतात जग बदल घालून गाव मत सांगून गेले भीमराव. परंतु आता कशाची गरज आहे नेमकी, म्हणजे अण्णाभाऊ साठेंनी जग बदलण्यासाठी जो काही घाव घालायला सांगितलेला आहे तो सरळ सरळ बाबासाहेबांच्या विचारांचा घाव घालायला सांगितलेला आहे. परंतु आज असं समाजामध्ये दुफळी माजलेली आहे, आणि म्हणजे तो काही शेड्यूल कास्ट मधला एक समाज आहे, तो सकलच्या बॅनर खाली एकीकडं म्हणजे आपलं जे काही आंदोलन किंवा काही समाजाची जी काही ताकद आहे ती दाखवत आहे, आणि म्हणत आहे की 59 जातीपैकी 58 जाती म्हणजे आम्ही एकत्र आहोत, आम्ही प्रतिनिधित्व करत आहोत त्यांचा, आणि ते आम्ही एकत्र आहोत. परंतु ढोरांची, चांभारांची किंवा चर्मकारांची आणि सगळ्या इतर जातींची जर भूमिका बघितली तर आजच्या प्रतिमोर्चामध्ये म्हणजे मोर्चा निघाला विरोधामध्ये, आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये जो काही मोर्चा निघाला आनंदराज आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये, तर त्याच्यामध्ये ही सगळी समाजातील लोक होती. बिलकुल. पण असंही इकडं म्हणजे क्लिअर केलं जातं की आमच्यासोबतही लोक आहेत. तर म्हणजे नेमकं 58 जाती नेमकं कुणासोबत आहे? साहजिकच या ठिकाणी बोधिष्ठांचं पारड जड आहे. मातंग समाजातल्या लोकांनी नेत्यांनी दावा केलेला आहे की आमच्या सोबत 58 जाती आहेत, परंतु एका बाजूला 58 जाती सोबत आहे असल्याचा दावा केला जात आहे, दुसऱ्या बाजूला सकलचं बॅनर मातंग समाजाचे नेते सोडायला तयार नाहीत. मी मातंग समाजाच्या बऱ्याच नेत्यांना रिक्वेस्ट केली की आपण सर्वांना सोबत घेतलं पाहिजे. आमची भूमिका सुद्धा ती आहे की लोकतांत्रिक पद्धतीने करा, आणि 58 जातींना बाकीच्या जातींना सुद्धा तुम्ही विचारात घेतलं पाहिजे. ज्यांनी खाल्ले असं म्हणून ज्यांच्यासोबत भांडण आहे, ही भूमिका मला पटत नाही. बौद्धांनी खाल्ले ही भूमिका आहे ना, ही भूमिकेचं समर्थन मी करत नाही, या ठिकाणी खंडन करतोय. का? तुम्ही आकडेवारी बघा ना, माझी आकडेवारी नका बघू, लवजी साळवे आयोगाची आकडेवारी बघा, केशव शेकापूरकर सरांचे जे अवकडचे अभ्यासक आहेत त्यांच्या आकडेवारी बघा. त्यांच्या आकडेवारीमध्ये एक गोष्ट लक्षात आली, प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, तांत्रिक शिक्षण, विद्यापीठाचं शिक्षण, सर्व प्रकारचे मेडिकलचं, अधिकाऱ्यांच्या जागा, तहसीलदार जागा, ह्या सगळ्या त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं, विशेषतः शिक्षणामध्ये जर बघितलं सर्व प्रकारच्या टॉप टू बॉटम, तर तुम्हाला महार, मांग, चर्मकार, ढोर आणि मातंग ह्या जातीचं कंपॅरिझन जर बघितलं तर एक गोष्ट लक्षात येते की ह्याच्यामध्ये नंबर 5 ला मातंग समाजाचा नंबर लागतो. म्हणजे आपल्या मातंगापेक्षा ढोर वरती आहेत, चर्मकार वरती आहेत, भंगी वरती आहेत, बोधिष्ट वरती आहेत, सगळ्यात पुढाला आहे. आणि कुठल्याच शिक्षणाच्या पद्धतीमध्ये आम्ही मेरिटनं खूप कमी आहोत. ही आकडेवारी माझी नाही, केशव शेकापूरकर साहेबांची आकडेवारी आहे, लवजी साहेब अभ्यासकांची आकडेवारी आहे. ही आकडेवारी सांगते. दुसरी महत्वाची गोष्ट, आमचं ह्यांनी खाल्लं त्यांनी केले, राजकीय रिझर्वेशन जर कोणी खाल्लं हे जर बघितलं तर सर्वात जास्त चर्मकारांच्या जागेत. म्हणजे बोधिष्टांना लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांचे आमदार सुद्धा नाही. हे लक्षात घ्या. आता त्यांनी काय केले, पहिल्यापासूनच ध्रुवीकरणाचं राजकारण सरकार केलं. बीजेपी आणि शिवसेनेच्या काळामध्ये त्यांनी एससी हिंदू वर्सेस एससी होता असा कॅन्डिडेट उभा केला. म्हणजे जयभीम पेक्षा रामराम बाळा अशा प्रकारची मांडणी करून त्या ठिकाणी मातंगाचे खूप मोठ्या पद्धतीनं आमदार निवडून आले त्या ठिकाणी. 95-96 चे इलेक्शन जर बघितलं तुमच्या लक्षात येत असेल. आणि आता सुद्धा ते म्हणत आहे की बौद्धांनी खाल्लंय, पण आकडेवारी अशी सांगते की बौद्धांनी नाही खाल्लं. खास गोष्ट तुम्हाला ही सांगतो, मातंग समाज म्हणत आहे की आमचं शासन प्रशासनामध्ये योग्य प्रतिनिधित्व नाही, लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये नाही. मातंगाची जेवढी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येपेक्षा 10 पट कमी लोकसंख्या भंगी समाजाची आहे. म्हणजे भंगी समाजाची जेवढी लोकसंख्या आहे त्याच्यापेक्षा 10 पट मातंग समाज मोठा आहे. परंतु मातंगामध्ये जेवढे कर्मचारी आहेत त्याच्यात दुप्पट कर्मचारी भंगी कम्युनिटीमध्ये आहेत. म्हणजे आपण जो ब्लेम करत आहोत बौद्धांनी खाल्ले, ह्याच्यामध्ये तथ्यांश जरी असला तरी मी त्याला म्हणत अर्ध सत्य आहे. चर्मकारांचा त्याच्यामध्ये रोल आहे, भंगी आहेत, वाल्मिकी आहेत, ढोर कम्युनिटी आहे, ह्यांचं सुद्धा शिक्षणाचं प्रमाण ढोर कम्युनिटीचं सुद्धा मातंगापेक्षा वरती आहे, भंग्यांचं सुद्धा आपल्यापेक्षा वरतीच आहे.
पण मला एवढं म्हणायचंय की नुसतं रिझर्वेशन मिळालं ना आपली समस्या सुटणार नाही. रिझर्वेशन तर ठीक आहे, परंतु त्याचबरोबर आपल्यामध्ये जे मेरिट खालवलेले हे मेरिट डेव्हलपमेंटसाठी सुद्धा आपण काम केलं पाहिजे. आणि तोडा आणि फोडा ह्या नीतीनुसार आम्ही काम केलं तर आतापर्यंत इतिहास आहे आमचा सत्यानाश झालेला आहे. नंबर 1चं सांगतो, महात्मा फुले महामंडळ आमचं होतं. आम्ही उलट आम्हाला वेगळं पाहिजे अण्णाभाऊ साठे महामंडळ आम्ही घेतलं, परंतु अण्णाभाऊ साठे महामंडळ फक्त 15 वर्ष बंद होतं. आम्ही वेगळं मागून घेतलं, 15 वर्ष बंद होतं. बार्टीमध्ये आम्हाला सरसकट फेलोशिप होती, आम्हाला आरटी मिळाली. आरटी मिळाल्यानंतर त्यातून लगेच त्यावेळेचे आजचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्टेटमेंट दिलं, आता आम्ही सरसकट एमफिल पीएचडी ला फेलोशिप देणार नाही. अगोदर कंडिशन अशी होती, जर सरसकट फेलोशिप नाही दिली तर बोतिष्ठांचे जे लीडर नेते होते, विद्यार्थी संघटना होत्या, त्या जिंदाबाद मुर्दाबादच्या नारे द्यायच्या आणि त्यांच्या छातावर बसून छाताडावर बसून जी आर काढून घ्यायच्या सरसकट, आणि त्याचा बेनिफिट आमचा पण होत होता. परंतु त्यांनी लगेच गरज ओळखली, आम्ही सरसकट फेलोशिप देणार नाही. त्यानंतर उद्याच्याला अबकड जर झालं आणि मातांगांना आणि बौद्धांना जर एकाच गाठात टाकलं तर किती मोठी गोची होणार आहे, याचा पण विचार केला पाहिजे. म्हणून ह्याला वेगवेगळे जे अँगल आहेत, ह्या वेगवेगळ्या अँगलना आम्ही विचार केला पाहिजे. आणि येणाऱ्या कालखंडामध्ये आपापसातला आम्ही सलोखा मात्र आम्ही टिकून ठेवला पाहिजे. आमचं प्राधान्यक्रम हे सलोख्याला असेल, एकतेला असेल आणि संघटित ताकदीला असेल आणि पुढे जाण्याला असेल, प्रगतीपथाला असेल. मातंग समाजाला ट्रोल केलं जाते की मातंग समाज हा आरएसएसच्या छावणीमध्ये गेलाय किंवा सरसकट मातंग समाजाला असं ट्रोल केलं जातं. तर असं बघितलं आपण जर इतिहासामध्ये गेलो तर मातंग समाजामध्येही आंबेडकरी चळवळीचं एक फार मोठं योगदान राहिलेलं आहे किंवा मातंग समाजाचं आंबेडकरी चळवळीमध्ये मोठं योगदान राहिलेलं आहे. मग ते जीएस कांबळे असतील किंवा एकनाथ आवड आपले जिजा असतील यांच्या माध्यमातून म्हणा किंवा नामांतर लढ्यामध्ये अनेक मातंग मंडळींनी किंवा मातंग समाजाच्या लोकांनी पोचीराम कांबळे सारख्या म्हणजे व्यक्तीने आपलं शहीदत्व पत्करलं किंवा तो शहीद झाला, म्हणजे तो लढला तिथे, किंवा चंद्र कांबळेंनी म्हणजे बापाचा बदला घेण्यासाठी पुढे सरसावला आणि त्यांनीही त्याच लढ्यामध्ये आपला प्राण गमावला. त्याच्या अगोदरही गेलं तर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्माच्या चळवळीच्या मुवमेंटमध्ये असोत किंवा आंबेडकरांच्या एकंदरीत सामाजिक लढ्याच्या चळवळीमध्ये असोत तर मोठ्या प्रमाणामध्ये मातंग समाज आपल्याला दिसतो. परंतु आज अलीकडे बघितलं तर मातंग समाजाला सरसकटीकरण केलं जाते की तुम्ही आरएसएसच्या ट्रोल केलं जाते त्यांना, याकडे कसं बघा? अतिशय चुकीचा आरोप आहे. ह्या पद्धतीनं पर्टिक्युलर कुठल्या कास्टला काही लोकांच्या वर्तनावरून, काही लोकांच्या वागण्यावरून, काही लोकांच्या भूमिकेवरून सरसकट समाजाला ट्रोल करणं मला असं वाटतं चुकीचं आहे. मातंग समाजाचा आंबेडकरी चळवळीमधला काय गौरवशाली इतिहास आहे हे तुम्हाला काही सांगण्याची गरज नाही बांधवांनो. परंतु एक गोष्ट तुम्ही सांगितलं तर जरा लोकांना पण समजेल, आपल्या प्रेक्षकांपर्यंत ते पोहोचायला पाहिजे. अगदी बरोबर. मातंग समाजाचं धर्मांतराची चळवळ असेल त्यामध्ये पण सगळ्यात जास्त प्रतिष्ठानंतर कोण आहे ते मातंग समाजातील लोक आहेत. विठ्ठल मोब सारखा व्यक्ती जो आहे त्यांना बाबासाहेबांचं गाणं म्हणत म्हणतच मरण पत्करलेलं आहे. पोचीराम कांबळेचा इतिहास आहे, चंद्र कांबळेचा इतिहास आहे. आत्माराम चांदेने त्यांच्या मानवाड्यामध्ये बुद्धविहार त्याकडे उभा केलेला आहे. हे पण आम्हाला अजिंक्य भैयाचे वडील. त्याचबरोबर तुम्ही जर पाथरीमध्ये जर बघितलं तर माझं स्वतःचं लग्न पोतिष्ठ पद्धतीने झालेलं आहे. आमचे जेवढे मागवाडे आहेत, मागवाड्याचे नाव बघा, नामदेव नगर मागवाड्याचं नाव आहे, सम्राट नगर आहे, महात्मा फुले नगर आहे, हे मागवाड्याचे नाव आहे. आणि तिथे एकच झेंडा पाहायला भेटतो तुम्हाला, तो म्हणजे फक्त निळा झेंडा. आणि त्यांच्या घरावर एकच चक्र आहे, अशोक चक्रच आहे. त्यांनी लवजी साळवे आणि अण्णाभाऊ साठे यांच्या पुढे जाऊन डायरेक्ट बाबासाहेबांना स्वीकारलेले. म्हणजे बऱ्याच मातंगाच्या घरामध्ये आज बाबासाहेबांचे फोटो आहेत. एखाद्या अण्णाभाऊ साठेची किंवा लवजी साळवेचा फोटो नाही काही ठिकाणी, परंतु त्यांनी डायरेक्ट बाबासाहेबाला स्वीकारलेला आहे. अशा त्या समाजाला आरएसएसचा समाज किंवा आरएसएसच्या नादी लागले किंवा बीजेपीच्या नादी लागले अशा पद्धतीचा ट्रोल करणं चुकीचं आहे. आणि हे ट्रोल करून कुठेतरी आंबेडकरी चळवळीपासून फूट काढली जात आहे ना. आणि मातंगांना ते खवळ नाही, मला वाटतं, मी म्हणत खवळ नाही, तुम्ही स्वतःना अंतर पाडणं. जसं मातंगावर ट्रोल केला जातो व काही लोक तुमच्या आरएसएस बीजेपीच्या नादाला आहेत, तसे आता आरएसएसचे जे समरसता मंचचा विंग आहे त्या विंगचं उद्घाटन करणारे पण गंगाधर पानतावणे साहेब आहेत ना. ही पण गोष्ट मान्य करावं लागेल ना. जे गवई साहेब जे आहेत सुप्रीम कोर्टाचे, ते सुप्रीम कोर्टचे जजमेंटनं अबकडचा निर्णय दिला. त्यांचे जे वडील आहेत, त्यांचे वडील आहेत, त्यांच्या अगोदर जे पूर्वज आहेत, पद्माकर गवई असेल, पीजी पद्माकर गवई असतील किंवा बाकीची गवई मंडळी आहेत,
एक गवई साहेब उपराज्यपाल झाले दिल्लीचे. एक त्या ठिकाणी 1978 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाचे मुख्य सचिव होते आणि त्याच वेळेला त्यांच्या नातलगाचे गवई बंधूंचे डोळे काढण्यात आले, तरी सुद्धा त्यांनी डोळे काढला नाही. त्याचं बक्षीस म्हणून त्यांना ही सर्व पद मिळाली ना. त्यांचं जर बॅकग्राऊंड जर बघितलं, पद्माकर गवईचे जे वडील आहेत ते गणेश आकाजी गवई, हे जनसंघाची ज्यांनी निर्माण केलं, जनसंघ नावाचा पक्ष जो जनसंघानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये कन्वर्ट झाला, तो जनसंघ, त्या जनसंघाची स्थापना करणारे श्यामाप्रसाद मुखर्जीचे मित्र गणेश आकाजी गवई. आणि ज्या वेळेला गणेश आकाजी गवई आणि श्यामाप्रसाद मुखर्जी मित्र होते, त्यावेळेला श्यामाप्रसाद मुखर्जी हिंदू महासभेमध्ये काम करत होते आणि त्यावेळेला बाबासाहेब गोलमेज परिषदेमध्ये प्रौढ मताधिकाराची ज्या वेळेला लढाई लढत होते, त्यावेळेला श्यामाप्रसाद मुखर्जी गणेश आकाजी गवई यांना सोबत घेऊन गेले गोलमेज परिषदेच्या त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या प्रौढ मताधिकाराच्या लढाईला विरोध करण्याचं काम गणेश आकाजी गवई यांनी केलं. म्हणजे बाबासाहेबांना ट्रोल करण्याचं काम, बाबासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम, हे सुद्धा त्यांच्या स्वजातीय लोकांनी बऱ्याच मोठ्या पद्धतीने केल्याचे आम्हाला उदाहरणं या ठिकाणी पाहायला मिळतात. परंतु मोठी गद्दारी केल्याचं एक सुद्धा उदाहरण मातंगाच्या, मला वाटते मातंगाच्या पठडीमध्ये आम्हाला पाहायला भेटत नाही. अज्ञानापोटी ते बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये इन्व्हॉल्व नाही झाले, परंतु ते अज्ञानापोटी, परंतु दगा फटका केल्याचं कुठल्या प्रकारचं उदाहरण नाही. जीव सुद्धा गमावले, दुसरी खास गोष्ट, बाबासाहेबांनी ज्या वेळेला बऱ्याच लोकांना विद्यार्थ्यांना परदेशामध्ये पाठवलं, त्यामध्ये जवळपास मला वाटतं 23 बुद्धिस्ट होते, म्हणजे महारांचे लोक होते, विद्यार्थी होते. आणि ते लोक ज्या वेळेला त्यांच्या घर, गाडी, साडी, माडी याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाले, त्यावेळेला आग्र्याला बाबासाहेबांनी त्या ठिकाणी खंत बोलून दाखवली, मला लिखीपणे लोकांनी धोका द्या. तर त्या पाठवलेल्या लोकांमध्ये मातंगाचा एक पण माणूस नव्हता. खास गोष्ट तुम्हाला सांगतो. म्हणजे रत्नाकर गायकवाड सुद्धा तोच, रत्नाकर त्यांच्यापैकीच आहे ना, आंबेडकर भवन पाडणारे. म्हणून ही गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे. आज जे लोक म्हणतात आरएसएस बीजेपीचे झाले, त्यांनी जसं मातंगामधले खूप सारे नेते मंडळी बीजेपी आणि आरएसएस मध्ये शिंदे गटामध्ये काम करतात, तसं राजकुमार बडोले साहेब कुठं काम करतात, रामदास आठवले साहेब कुठं काम करतात, हे सुद्धा आम्ही बघितलं पाहिजे. आणि खास गोष्ट सांगतो, मातंगातल्या काही लोकांनी सुद्धा आरएसएस बीजेपीचं काम इमानी इतबारे करत आहेत, परंतु ते व्यवस्थेची बेनिफिशरी नाहीत, लाभार्थी नाही, कारण त्यांनी त्यांचं उपद्रव मूल्य अद्याप तेवढं सिद्ध केलेलं नाही, म्हणून त्यांना असं लाभ वंचित ठेवलेला आहे. मातंगाचे नेते प्रयत्न करत आहेत, आम्हाला विधानसभा मिळाली पाहिजे, महामंडळ मिळालं पाहिजे, हात वगैरे जोडणं त्यांचं चालू आहे. परंतु बुद्धिस्टांचा मात्र याच्यामध्ये सगळ्यात मोठा फायदा झालेला आहे, कारण त्यांचं एक स्वातंत्र्य असं उपद्रवी मूल्य आहे. आणि म्हणून बुद्धिस्टांनी मातंगावर ट्रोल करण्याच्या अगोदर आम्ही विचार केला पाहिजे, किंवा मातंगाने बुद्धिस्टांच्या विरोधात ट्रोल करण्याच्या अगोदर आम्ही सरसकटीकरण करून थांबवलं पाहिजे. सर्व जात समूहातील काही नेते मंडळी त्याच्या राजकीय सोयीसाठी बीजेपी, आरएसएस सोबत, काँग्रेस सोबत आहेत, ही गोष्ट आम्ही मान्य केली पाहिजे. आणि काँग्रेसची भूमिका आणि बीजेपीची भूमिका सुद्धा एकच आहे, त्यांची देण्याची भूमिका नाही, त्यांची ही भांडणं लावण्याचा कार्यक्रम आहे. जर त्यांची देण्याची भूमिका, आमचं झालंय कसं माहितीये का, शेवटचं मी कन्क्लूड करतोय, महाराज चर्मकार सर्व आता सगळे पंक्तीला बसले, जेवायला बसले. समजा अजयजी आणि विकासजी आम्ही दोघं जेवायला बसलो, आणि जेवायला बसल्यानंतर वाढणारा ब्राह्मण आला त्या ठिकाणी, शासनकर्ती जमात म्हणजे ब्राह्मण, त्यांनी तुम्हाला 4 पीस वाढले, मला 2 पीस वाढले, तर मला 2 पीस वाढले, तुमच्यापेक्षा कमी 2 पीस वाढले, मी भांडायला तुमच्यासोबत नाही भांडायला पाहिजे, मी वाढणाऱ्या सोबत भांडायला पाहिजे. पण मातंगाचं आणि बुद्धिस्टांचं झालंय असं की आम्ही ज्यांनी जास्त खाल्ले किंवा ज्याच्या ताटामध्ये कमी जास्त आले, आम्ही आपापसामध्ये भांडायला लागलो. म्हणून मला असं वाटतंय की आपला जो वाढपी म्हणजे आम्ही शासनकर्ती जमा झालं पाहिजे, आम्ही वाढपी झालं पाहिजे, देणारं झालं पाहिजे. आणि जे सरकार आमचा सामाजिक न्याय विभागाचा हक्काचा निधी आहे, हा हक्काचा निधी लाडक्या बहिणीला देतोय, तेच सरकार आमच्यासोबत न्याय करेल का, याबद्दल मला शंका वाटत आहे. एका बाजूला त्यांनी एमपीसी आमच्यात भांडण लावले, तर दुसऱ्या बाजूला एमपीसीची जागा जाहिरात काढली क्लास 2 ची, आणि क्लास 2 ची जाहिरात काढून शेड्यूल कास्टला एक पण जागा नाही त्याचा. म्हणजे एका बाजूला आमचे भांडण लावले, तर दुसऱ्या बाजूला रिझर्वेशनचा खच्चीकरण. लोकांना भीती अशी वाटत होती की भांडणांची भीती वाटत आहे, मला भांडणाची भीती वाटत नाही.
मांगा महारामध्ये शेड्यूल कास्टमध्ये आपापसामध्ये भांडण लावून त्याच्या आडून रिझर्वेशनच्या मूळ संकल्पनेला छेद देण्याचा बीजेपी, RSS आणि काँग्रेसचा आणि शासनकर्ती जातीचा उद्देश आहे. त्याची भीती मला जास्त वाटत आहे. आणि म्हणून सर्वात अगोदर आम्ही आपापसामध्ये न भांडता आणि शासनकर्ती जमात बनण्यासाठी आम्ही आमचे आपापसातले संबंध सलोख्याचे ठेवले पाहिजे, सामंजस्याचे ठेवले पाहिजे आणि एकत्र येऊन आंबेडकरवादाची वज्रमूठ आम्ही एकत्र केली पाहिजे. आणि वज्रमूठ एकत्र करून खाजगीकरणामध्ये आम्हाला रिझर्वेशन कसं मिळेल, आम्हाला ओपन मध्ये रिझर्वेशन कसं मिळेल, 13% कोटा आणखी 15%वर 16%वर 18% लोकसंख्येच्या प्रमाणात कसा नेता येईल, किंवा आमचा जो 50% आधी बॅकलॉग पाठीमागा आहे, हा बॅकलॉग 100% जर भरला तरी सुद्धा मला वाटतं बऱ्यापैकी प्रश्न सुटू शकतो. म्हणून ह्या मुद्द्यावरती आम्ही संघटितरित्या काम करणं गरजेचं आहे. आपण सर्वजण कराल हाच मेसेज मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी देतो. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, व्यक्त होण्याची संधी दिली त्याबद्दल आपले आभार. सप्रेम. जय भीम, जय लवजी. जय भीम, जय लवजी.